बारामती कसबा येथील श्रीराम नगर परिसरात नगरपालिकेचा कचरा व्यवस्थापन यंत्रणेबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शहरातील घराघरातून कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या नगरपालिकेच्या घंटागाड्यांचा थेट गैरवापर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार घंटागाड्यांमधून गोळा होणारा कचरा प्रक्रिया केंद्रात नेण्याऐवजी काही कर्मचारी व वाहन चालक कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड, टीन, बाटल्या व इतर मौल्यवान भंगार साहित्य वेगळे करत आहेत। हे भंगार थेट खासगी भंगार व्यावसायिकांना विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जातोय। नगरपालिका कचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या घंटागाड्या या केवळ कचरा संकलन व वाहतुकीसाठी आहेत, मात्र त्याच वाहनांमधून भंगार वेचून विक्री केली जात असल्याचा हा प्रकार थेट शासकीय मालमत्तेचा गैरवापर असून आर्थिक भ्रष्टाचाराच्या श्रेणीत मोडतो। नगरपालिकेच्या नावावर जमा होणारा महसूल खासगी खिशात जात असल्याचा आरोप त्यामुळे अधिक गंभीर ठरतोय। राज्य शासनाच्या व नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन नियमानुसार शहरातून गोळा होणारा संपूर्ण कचरा अधिकृत प्रक्रिया केंद्रात पाठवणं बंधनकारक आहे। तिथंच त्याचं वर्गीकरण, पुनर्वापर अथवा विल्हेवाट लावली जाणं अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात काही कर्मचारी व चालक संगनमतानं कचऱ्यातील मौल्यवान भंगार वेगळे करून त्याची थेट विक्री करत असल्याचं चित्र समोर येत आहे। हा प्रकार 1-2 दिवसांचा नसून दीर्घकाळापासून सुरू असल्याचा दावा स्थानिक नागरिक करतायत। असे असताना नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ का आहेत की माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा सवाल उपस्थित केला जातोय। दररोज शहरातून मोठ्या प्रमाणावर भंगार निर्माण होत असताना त्याचा अधिकृत लिलाव किंवा विक्री करून नगरपालिकेला महसूल मिळायला हवा होता, मात्र तो महसूल न मिळता खासगी व्यक्तीच्या खिशात जात असल्यास नगरपालिकेचं आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेकडे पुढील मागण्या केल्या आहेत। घंटागाड्यांच्या कार्यपद्धतीची तत्काळ सखोल चौकशी करावी, संबंधित कर्मचारी, चालक तसेच भंगार व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करावेत, घंटागाड्यावर CCTV व GPS यंत्रणा बसवून नियमित देखरेख करावी, अचानक तपासण्या सुरू कराव्यात, दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह कडक शिस्तभंगाची कारवाई करावी। या प्रकरणावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते की नाही याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।